फ्रेंड्स, मी सानिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया. आता आज आपण आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये आपण आलेलो आहोत जोशीज अन्नपूर्णा या हॉटेलमध्ये, जे की बस स्टँडच्या अगदीच जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या जवळ आहे. तिथं अस्सल मराठी पारंपरिक असे पदार्थ मिळतात. चला तर आता आपण हॉटेलबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि तिथे कोणते कोणते अस्सल मराठी पारंपरिक पदार्थ आहेत ते आपण जाणून घेऊया. चला तर मग आता इथं मागवली आहे अस्सल महाराष्ट्रीयन घरगुती थाळी मागवली आहे. त्याच्यात काय काय तुम्हाला दाखवते. इथे आहे पापड आहे, चपाती आहे, नंतर ही कढी आहे, इकडं सिमला मिरचीची रसभाजी आहे, इकडं मटकीची उसळ आहे, नंतर इकडे डाळ आहे, गोडमध्ये शिरा आहे. कधी शिरा असतो, कधी गुलाबजाम असतं, कधी रसगुल्ला असतो. नंतर इकडं अस्सल हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. नंतर इथली सर्वात मोठी स्पेशालिटी आणि सुंदर अशी स्पेशालिटी आहे कोशिंबीर आहे, इथे कांदा आहे आणि आता थोड्यावेळात राईस येईल. अशी आहे महाराष्ट्रीयन थाळी. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे थाळीमध्ये सीझननुसार सणवारानुसार सुद्धा जे गोड पदार्थ मिळतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर होळी जर असेल तर पुरणपोळी, संक्रांत असेल तर गुळपोळी, नंतर प्रत्येक चतुर्थीला, महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला, प्रत्येक चतुर्थीला इथे उकडीचे मोदक अतिशय सुंदर असे मिळतात. पौष्टिक, अगदी घरगुती पद्धतीचे पारंपरिक असे तांदळाच्या उकडीचे मोदक मिळतात. त्यानंतर थाळीमध्ये असलेला जो साजूक तुपातला शिरा आहे, अतिशय घरगुती एकदम शुद्ध तुपातला शिरा असा आहे. नंतर इथे पिठलं भाकरी मिळतं. नंतर अजून वेगवेगळे नाश्त्याचे असे प्रकार अगदी शुद्ध आपण घरगुती असे बनवतो तशा पद्धतीचे मिळतात. नंतर इथल्या महाराष्ट्रीयन थाळीची जी किंमत आहे ती 250 रुपये, फक्त 250 रुपये अशी थाळीची किंमत आहे विथ स्वीट. तर चला आता अजून बाकीचे तुम्हाला काय काय वेगळे पदार्थ आहेत ते मी तुम्हाला सांगते. बघताय इथे प्रचंड गर्दी आहे अन्नपूर्णा हॉटेलमध्ये. ही गर्दी रोजच असते इथे, कारण त्याचं कारण म्हणजे सर्वात मेन कारण म्हणजे इथे अस्सल मराठमोळी पारंपरिक पदार्थ आणि इथल्या पदार्थांची चव हे सर्वात मेन मोठं कारण आहे. मस्त अशी लाल तिखटाची आणि हिरव्या मिरचीची अशी साबुदाणा खिचडी मागवली आहे. इतकी सुंदर अशी, प्रत्येक दाणा असा मोकळा वाटतोय साबुदाण्याचा. त्याच्यावर ओलं खोबरं आणि दही अशी सुंदर असं घरी सात्विक पद्धतीने आपण जसं खातो तसं इथे ही खिचडी मिळालेली आहे. चला तर आता आपण चव घेऊन बघूया. इथे जवळजवळ 50 ते 60 प्रकार नाश्त्याचे मिळतात. सगळे अगदी घरगुती घरगुती. मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष इथं येते नाश्त्यासाठी, जेवणासाठी. तरी अजून इथली चव बदललेली आहे, तशीच अजूनही खूप सुंदर अशी इथं चव आहे. तर जर तुम्हाला इथं येऊन पदार्थ खायचे असतील तर नक्की अन्नपूर्णा हॉटेल, जोशीज अन्नपूर्णा या हॉटेलला भेट द्या आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. बोलत आहोत जोशीज अन्नपूर्णा या हॉटेलचे व्यवस्थापक संतोष सर देशमुख यांच्याशी. तर आपण जाणून घेऊया या हॉटेलबद्दलची माहिती आणि इथे काय काय स्पेशालिटी आहे आणि इथला जो वारसा आहे तो आपण थोड्या माहितीमध्ये जाणून घेऊया. चला तर आता आपण बोलूया संतोष सर देशमुख या सरांशी. हॉटेल अन्नपूर्णाचे संस्थापक नागर तथा नाना जोशी यांनी 1957 साली ही वास्तू घेऊन इथे अन्नपूर्णा हॉटेल हे त्यांच्या सौभाग्यवतींच्या नावाने चालू केलं. आणि इथे असंख्य मराठी ॲक्टर, राजकारणी लोक, पूर्वीची मोठी मोठी लोक इथे येऊन गेलेली आहेत. ह्या हॉटेलला मोठ्या लोकांचा वारसा लाभलेला आहे आणि पर्यटकांनी भरपूर या हॉटेलवर प्रेम केलेलं आहे. आतासुद्धा भरपूर लोक मोठे मोठे इथे येतात. त्याच्यात सांगायचं म्हणजे सुधीर फडके, ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, तथा अजित कडकडे, लता, आशा नाईक, उत्तराताई केळकर, नंतर लक्ष्मीकांत बोर्डे, विक्रम गोखले, कैलासवासी गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, नंतर मानसिंग पवार, पुष्कर श्रोत्री, अशा अनेक दिग्गजांनी या हॉटेलला
हॉटेलवर प्रेम केलेलं आहे आणि अजूनही करत आहेत. इथे महाराष्ट्रीयन डिशेस खूप उत्कृष्ट प्रकारचे मिळतात. त्याच्यामध्ये थालीपीठ, पिठलं भाकरीची गोष्ट सांगायची म्हणलं तर आमचे संस्थापक नाद जोशी तथा नाना हे सायकलवर आचार्य आत्रेंना खंडाळ्या येथे त्यांचा बंगला होता. तिथे ते सायकलवर घेऊन झुणका भाकरी घेऊन जायचे आणि त्यांना द्यायचे. आचार्य आत्रेंनी पण अन्नपूर्णावर प्रेम केलेलं आहे आणि अशा बऱ्याच कलाकारांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि अजून पर्यटकसुद्धा याच्यावरती खूप प्रेम करतात. अन्नपूर्णा हे मराठी माणसाच्या जेवणासाठी, सात्विक भोजनासाठी खूप प्रसिद्ध आहे. जोशी यांची चौथी पिढी अतुल जोशी हा सर्व कारभार उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. आमच्याकडे झुणका भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी, पोहे, उपमा, शिरा, थालीपीठ आणि खरवस आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक सणाला त्या ट्रॅडिशनल डेला, होळी दिवशी पुरणपोळी, संक्रांती दिवशी गुळाची पोळी, चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक असे विविध प्रकारचं भोजन आम्ही लोकांना देतो. महाराष्ट्रीयन डिशबरोबर पंजाबी डिशसुद्धा आम्ही सर्व करतो. त्याचाही आस्वाद सर्व लोक खूप उत्कृष्टपणे घेतात. आपल्या हॉटेलबद्दल, आपल्या हॉटेलबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नंतर इथला जो स्टाफ आहे, नंतर अतुल जोशी सर आहेत, त्यांच्या मिसेस आहेत आणि सर्वेश्वर सर आहेत. हे अतिशय विनयशील आणि नम्र असे आहेत. तुम्हाला इथे आल्यावरती तुम्ही हॉटेलमध्ये आला असं अजिबात वाटणार नाही. अगदी आपल्या घरीच किंवा पाहुण्यांकडे आलेला आहोत असा इथे पाहुणचार केला जातो. मला अगदी घरगुती घरी आलेल्या पाहुण्यांना आपण जसं वागतो तशा पद्धतीने इथे वागवलं जातं. नंतर अगदी घरी आल्यासारखं इथे जेवण भेटतं. तर सत्यशील सरांसोबत बोलून मला खूप आनंद झाला. जर तुम्हाला इथे लोणावळ्याला आले तुम्ही तर इथं या जोशी अन्नपूर्णा या हॉटेलला नक्की भेट द्या. अगदी पुणे मुंबई हायवे जवळ आणि बस स्टँडच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. नक्की तुम्ही इथे येऊन नक्की हॉटेलला भेट द्या. इथल्या अन्नाचा, पदार्थांचा आस्वाद घ्या आणि इथल्या स्टाफसोबत, इथल्या सरांसोबत बोलल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. हे नक्की मी तुम्हाला सांगते. चला, आताच तुम्हाला सांगितलेलं सरदेशमुख सरांनी, जसं की इथे भरपूर राजकारणी लोक नटनट्या येऊन गेलेले आहेत. आता जस्ट सुप्रसिद्ध गायिका ताराताई केळकर या सुद्धा देखील आलेल्या आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला, तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.